जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो. या वृत्तपत्राच्या संपूर्ण कामाची जबाबदारी माझ्यावर आहे. या 2 वर्षात या वृत्तपत्राने सुरुवात करून आज हा चांगल्या स्थितीत जिल्ह्यात आहे. आणि याचं विशेष म्हणजे या वृत्तपत्राचा विशेष असा आहे की एकच बातमी पूर्ण विदर्भात दिसते. आमच्या सगळ्या जिल्ह्याचे पानं एकाच वृत्तपत्रात करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे भंडारा जिल्हा हा एक धान उत्पादन जिल्हा म्हणून महाराष्ट्रात संबोधला जातो. आणि इथं हाच पीक मोठ्या प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे इथं भंडारा हे जे नाव आहे, पहिले इथं मोठा व्यापार पितळी भांड्याचा होता. इथं तुम्हाला प्रत्येक गल्लोगल्लीत पितळेचे कारखाने दिसायचे. आज ते कालांतराने आता कमी होत गेलेले. आता जवळपास बोटावर म्हणणं एवढंच राहिलेलं आहे. पण त्या जेव्हा त्या पितळीचे भांडे पिटत होते, तो आवाज निघत होता भन भन, तिच्यावरनं हे भंडारा नाव पडलं. इथं या जिल्ह्यात बरेच काही पर्यटन स्थळ आहेत. काही या शासनाने मान्य केले, काही मान्य व्हायचे आहे. त्याच्यासाठी इथले प्रतिनिधी तडजोड करत आहेत. असे कुठले आहेत? इथं आहे जसं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोचेखूर प्रकल्प आहे. तुमचं इकडे इटियाडो होता, नवेगाव बांध होतं. आता या जिल्ह्याचे 2 विभाजन झाले. त्याच्यामुळे गोंदिया जिल्हा हा वेगळा झाला, भंडारा जिल्हा हा वेगळा झाला. आता जेवढे फार पर्यटन स्थळ आहे महत्वाचे ते सगळे आता गोंदिया जिल्ह्यात गेले. परत पहिले हा जो एवढा मोठा परिसर होता, हा इतका मोठा परिसर होता की हे दोन्ही जिल्हे मिळून एक जिल्हा होता. आता राजकीय डावपेच म्हणा, राजकीय काही नेत्यांच्या स्वार्थापायी म्हणा, याचे 2 जिल्हे तयार झाले. हा अजूनही जसा आहे तसाच आहे. याच्यात काही जास्त परिवर्तन झालेलं नाही जिल्ह्यात. सरांना एक प्रश्न आहे की जिथून तुमचे युवा राष्ट्र दर्शन हे वृत्तपत्र चालत आहे, तिथून तुमचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक ह्या परिस्थितीला काय अनुभव सांगाल? नाही, असं काही नाही. विचार मी पहिल्यापासून या वृत्तपत्राच्या क्षेत्रात असल्यामुळे आणि नव्याने हा 2-2.5 वर्ष झाले हा युवा राष्ट्र दर्शन नागपूरवरनं लॉन्च झाला. तर एक आपली पकड म्हणा, विचारनं आपल्याला या ठिकाणी यांनी बसवलं. आणि जवळपास भंडारा जिल्ह्याचं सगळं परिचय असल्यामुळे या वृत्तपत्राला चांगला मोलाचा आम्ही सहकार्य करू शकतो. आणि त्याच्यामुळे आमचे वरचे अधिकारी सुद्धा खुश आहेत. आणि 2 वर्षात जिल्ह्यात तर भरपूर पेपर आहे आमचा. आज नाही म्हटलं, आज आमच्यापेक्षाही जुने पेपर आहे मोठमोठे. त्यांच्या लेवलला आज आम्ही येऊन बसलेलो आहे. भंडारा जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती काय सांगा? भंडारा जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती जवळपास 2 वर्षाआधी 200 वर्षाआधी जी होती ती आधी तशीच आहे. त्याच्यात काही फरक पडलेला नाहीये. फक्त टाकटूक कपडे घातलेले लोक दिसतील. काही पोटावर मोजण्याला आहे की एवढं सुधारणा झाल्या, बाकी काही सुधारणा झाल्या नाही. जसं आहे तसंच आहे. विकास आपण 2020 साली आपला देश महासत्ता होईल, तरी भंडारा जिल्हा असाच राहील. फक्त नावापुरतीच आहे. 2020 मध्ये पूर्ण भारत देश हा कायापालट होणार. फक्त हे कागदोपत्री म्हणा किंवा तोंडी सांगायला ठीक आहे, आपली बाजू आजची मारून न्यायची. एवढ्यापुरते ते मोठमोठे आश्वासनं लोकांना दिल्या जातात. पण जेव्हा तुम्ही मुळात गरिबांचाच उत्थान करत नाही तर तुम्ही देशाचं काय करणार हो? इथं सगळ्यात जमेची बाजू आहे. पहिला गरीबाला तर वर आणा, तर सगळ्या गोष्टी होती. गरीब हा गरीबच होत चालला, श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला. मग ही एवढी मोठी तुरी भरेल कोण? कशी भरणार? तर तुम्ही आमच्या indianngo.com यांची जी वेबसाईट आहे, व्हॉइस ऑफ भारत, यांना तुम्ही संपर्क केला किंवा आमच्याशी तुम्ही जॉईन झाले त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आम्हाला या तुमच्या या नवीन वेबसाईटला आमच्या युवा राष्ट्र दर्शनच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.